हॅलो, मी कस्तुरी। आज मी इथे उपवासाकरिता झटपट बनणारा उपवासाचा साबुदाणा रायता किंवा दह्यातील साबुदाणा बनवणार आहे। इथे मी 1 मिरची, कढीपत्ता, पाव चमचे जिरे, अर्धी वाटी साबुदाणे, अर्धी वाटी ताक, पाऊण वाटी दही घेतले। इथे गॅसवर तवा किंवा कढई गरम झाल्यानंतर गॅस मंद आचेवर साबुदाणे चांगले भाजून घ्यायचे। साबुदाणे कढईत किंचित प्रमाणात फुललेले की गॅस बंद करून भाजलेले साबुदाणे ताकात टाकून 1 तास भिजत ठेवायचे। ताक नसेल तर भाजलेले साबुदाणे दहीमध्ये भिजत ठेवले तरी चालेल। 1 तासानंतर ताकातील सर्व साबुदाणे दह्यात टाकले। साबुदाणे भाजल्यामुळे त्याचा कच्चेपणा निघून जातो। झटपट तयार होणारी रेसिपी आहे, खूप छान लागते। फोडणी देण्यासाठी मंद गॅसवरती 2 चमचे तूप घेतले। प्रथम जिरे, मिरची, कढीपत्ता अशी फोडणी करून दह्यात भिजत ठेवलेले साबुदाण्यावर घातली। हा खूप कमी वेळेमध्ये होतो। चवीनुसार मीठ, 1 चमचे साखर घालून सर्व मिक्स करून तयार आहे उपवासाचा साबुदाणा रायता किंवा गोड दह्यातील साबुदाणा। चवीला खूप छान लागतो, तुम्हीही बनवा। थँक यू।